तर शासनाने पाठीमागच्या मे मध्ये या ठिकाणी MSP ची जी काही यादी आहे, म्हणजे MSP म्हणजे काय, तर किमान आधारभूत किंमत यावर्षी 2025 आणि 26 साठी कोणती येणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता की पिके आहेत: सोयाबीन, कापूस, तूर, मका, ज्वारी, भात, बाजरी आणि रागी यांची जी काही आधारभूत किंमत आहे ते आपण किंमत कितीने वाढली आहे आणि पूर्वी किती होती आणि हमी भाव काय आहे या सर्व गोष्टींचा आपण या शॉर्टमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, या ठिकाणी बघा, सोयाबीनला यावर्षी 5,328 रुपये हमी भाव आहे, म्हणजे 436 रुपयाने यावर्षी वाढ झालेली आहे. कापसाला बघू शकता की 7,710 रुपये हमी भाव आहे आणि 589 वाढ झाली आहे. बघू शकता की जो काही लांब पल्ल्याचा कापूस आहे त्याला 8,110 रुपये आणि जी काही वाढ झालेली आहे ती 589 रुपये झाली आहे. तुरीला या ठिकाणी 8,000 भाव देण्यात आलेला आहे, त्यांची वाढ म्हणजे 450 रुपयाने वाढ झालेली आहे. मकेला बघू शकता की 2400 रुपये 175 रुपयाने फक्त वाढ यावर्षी झालेली आहे. ज्वारीसाठी बघू शकता की 3,699 आणि 328 रुपये फक्त वाढ झाली आहे. या ठिकाणी तुम्ही मालदांडी नावाची काही ज्वारी आहे त्या ठिकाणी बघू शकता की 3,749 रुपये हमी भाव आहे आणि 328 रुपयाने फक्त वाढ झाली आहे. 2,369 रुपये सामान्य जो काही भात आहे त्या भाताला किंमत आहे आणि 69 रुपयाने फक्त वाढ झाली आहे. बाजरीला बघू शकता की 2,775 यावर्षी हमी भाव आहे, फक्त 150 रुपयांनी हमी भाव आहे. म्हणजे एकंदरीत मित्रांनो, या ठिकाणी बघू शकते की कापसाला बऱ्यापैकी भाव यावर्षी देण्यात आलेला आहे. तुम्हाला काय वाटतं कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. अशाच व्हिडिओसाठी नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.